महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्याकरिता दोन अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स मी घेऊन आलेलो आहे। आणि खरं सांगायचं तर हे अपडेट्स थोडे धक्कादायक आणि निराशाजनक आहेत। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे निकष आणि पात्रता यामध्ये आता 4 महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे। आणि ह्या नियमातील बदलामुळे आता जवळपास निम्म्याहून अधिक महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। लाभार्थी यादीतून बऱ्याच महिलांची नावे वगळली जाणार आहेत। आणि मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर यापूर्वी काही हफ्ते त्यांना मिळाले नसतील, एकही हफ्ता मिळाला नसेल, मात्र आता सुद्धा ते उर्वरित हफ्ते त्यांना मिळण्याची शक्यता नाहीच्या बरोबरीत आहे। अत्यंत शॉकिंग असे अपडेट समोर आलेले आहे। हे अपडेट्स बहुतांश महिलांकरिता अत्यंत निराशाजनक असे आहेत। आता हे नियमांमधील बदल कोणते, योजनेमध्ये कोणते बदल करण्यात आलेले आहेत, कोणत्या महिला आता लाभार्थी नसतील, सर्व काही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। शासनाच्या विविध योजनांची इन डिटेल माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, तेव्हा तुमचे सहकार्य मला लाभू द्या। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, निवडणुकीपूर्वी जेव्हा प्रचार सभा झाल्या तेव्हा महायुती आघाडीच्या नेत्यांनी, मग ते अजित पवार असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मग देवेंद्र फडणवीस असतील, त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्यामध्ये वाढ करण्याचे कबूल केले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1,500 रुपयांचा हफ्ता हा 2100 रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती। त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशी घोषणा केली होती की सुरुवातीला 2100 रुपये आणि मग 2500 आणि मग 3000 असे टप्प्याटप्प्याने आम्ही योजनेचे पैसे वाढवत जाणार आहोत। लाडक्या बहिणींना मोठमोठी आश्वासने देऊन खरं तर महायुती सरकार सत्तेत आलं। आता मात्र प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंतर आता त्यांनी योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल केलेले दिसून येत आहेत। योजनेचे काही नियम आणि निकष बदलवण्यात आलेले आहेत, ज्यामुळे अनेक लाभार्थी महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित व्हावे लागणार आहे। मित्रांनो, राज्याची आर्थिक शिस्त ढासळू नये आणि सरकारी तिजोरीवर अतिरिक्त ताण पडू नये यासाठी सरकारने लाडकी बहीण योजनेत 2 महत्त्वाचे बदल केले आहेत। लाडकी बहीण योजनेचे निकष बदलताना आतापासून एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये। यासोबतच आधार कार्डामध्ये चुकीची जन्मतारीख किंवा चुकीची माहिती असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभही बंद होणार आहे। लाडकी बहीण योजनेचे पूर्वीचे निकष आणि पात्रता यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल आणि या निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांना योजनेतून काढून टाकले जाईल। मित्रांनो, राज ठाकरे यांनी देखील ह्या मुद्द्यावर आपल्या भाषणादरम्यान एक वक्तव्य केले होते। सरकारी तिजोरीवर जर भार पडणार असेल आणि सरकार केलेल्या वाद्यांची पूर्तता करू शकणार नसेल तर ही योजना केवळ मते मिळवण्यासाठी सुरू करण्यात आली होती, हेच शेवटी सत्य ठरेल। आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे जो 2100 रुपयांचा हफ्ता करण्यात आला आहे तो जानेवारी महिन्यापासून असू शकतो। सध्या तरी डिसेंबर महिन्याचा हफ्ता हा 2100 रुपये नव्हे तर नेहमीप्रमाणे 1,500चाच असणार, अशी देखील अपडेट पुढे आलेली आहे। होय मित्रांनो, हे देखील तुमच्याकरिता शॉकिंग असेल, पण जी अपडेट आता पुढे आलेली आहे तीच मी तुमच्या सोबत शेअर करतोय। मित्रांनो, काही महत्त्वाचे निकष योजनेतील बदलण्यात आलेले आहेत। पहिला सगळ्यात महत्त्वाचा निकष म्हणजे आतापासून एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये। कुटुंबातील केवळ 2च महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार आहे। याशिवाय इतर महिलांना लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया मिळणार नाही, ही सर्वात मोठी अपडेट पुढे आलेली आहे। आणि मित्रांनो, ह्या निकषाचा सर्वात मोठा फटका एकत्र कुटुंब पद्धतीतील महिलांना होणार आहे। ज्या महिला जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात त्यांना ह्या नव्या नियमाचा फटका बसणार आहे। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती की तुमचं रेशन कार्ड सेपरेट करून घ्या। पती, पत्नी आणि मुले केवळ घरातील ह्याच सदस्यांचा समावेश रेशन कार्डामध्ये असावा। आणि मित्रांनो, मी ज्या अपडेट्स दिल्या होत्या अगदी तसंच आता घडताना दिसत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महायुती सरकार काही महत्त्वाचे असे बदल करत आहे, ज्यामुळे ह्या 2,40,00,000 महिलांपैकी अनेक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली जाणार आहेत। लाभार्थी यादीमध्ये नवीन महिलांची नावे तर ऍड होणार नाहीतच, मात्र ज्या महिला आधीपासून योजनेचा लाभ घेत आहेत आता त्यांपैकी बहुतांश महिलांना देखील ह्या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जाणार आहे। विविध नियम, विविध निकष लावून योजनेच्या लाभार्थी महिलांपैकी अनेकींना ह्या यादीतून वगळले जाणार आहे, जेणेकरून सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भर येणार नाही। तसेही 1,500चा हफ्ता 2100 रुपये करून खूप मोठा आर्थिक भार सरकारला सहन करावा लागत आहे। आणि त्यात योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नवीन नावे ऍड करणे, लाभार्थी महिलांची संख्या वाढवणे सरकारला अशक्य होऊन बसणार आहे। तेव्हा आता महायुती सरकारने एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे की कुटुंबातील आता केवळ 2च महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ उचलता येणार आहे।
महायुती सरकारच्या ह्या निर्णयामागे एक प्रमुख कारण सांगण्यात आलं आहे की राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडू नये, राज्याची आर्थिक शिस्त बिघडू नये, राज्यावरील कर्जाचा बोजा अजून वाढू नये यासाठी हा महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतल्याचे सांगितले जात आहे। मित्रांनो, हे जे नवे निकष सरकारने लागू केले आहेत त्या निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी आता करण्यात येणार आहे। ज्या महिला ह्या निकषांची पूर्तता करत नाही, ज्या महिला या नव्या निकषामध्ये बसत नाहीत, अशा सर्व महिलांना आता यापुढे योजनेचा एकही हफ्ता मिळणार नाही। मित्रांनो, जेव्हा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यात आला तेव्हा काही डॉक्युमेंट्स आपण सबमिट केले होते, जसं की आधार कार्ड, बर्थ सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट। ह्या सर्व डॉक्युमेंट शिवाय एक हमीपत्र सुद्धा तुम्हाला भरून द्यायचं होतं आणि ह्या हमीपत्रात ज्या गोष्टींची हमी तुम्ही दिली, आता त्या सर्व पॉइंट्सची शहानिशा सरकारद्वारे केली जाणार आहे। हमीपत्रातील नियम क्रमांक 1 सगळ्यात महत्त्वाचा आहे। त्यात तुम्ही ह्या गोष्टीची नोंद केली होती की माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा खाली आहे किंवा कमी आहे। आता मित्रांनो, ह्या गोष्टीची स्ट्रिक्टली तपासणी केली जाणार आहे की खरंच तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या खाली आहे किंवा नाही। दुसरी महत्त्वाची अट होती मित्रांनो इन्कम टॅक्स विषयी। आयकरदाता जर तुमच्या कुटुंबातील एक जरी सदस्य असेल तरी देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, कारण मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतील महिला आणि त्या महिलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे असलेले पॅन कार्ड ह्या गोष्टींच्या सिंक्रोनायझेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्यात जर चुकूनही असं आढळून आलं की महिलेच्या कुटुंबात एक असा सदस्य आहे जो इन्कम टॅक्स भरतो आहे, तर लगेचच अशा महिलेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे। सोबतच अनेक लोकांनी ज्यांना सरकारी नोकरी आहे त्यांच्या पत्नीने किंवा त्यांच्या घरातील इतर लेडीजने सुद्धा हा फॉर्म भरला होता, मात्र अशा महिलांना सुद्धा आता योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे। अशा महिला ज्या स्वतः किंवा त्यांच्या घरातील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये आहे आणि तरी देखील ते लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवत असतील, मग ही सरकारी नोकरी अगदी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची सुद्धा असेल, तरी सुद्धा अशा महिलांना यापुढे या योजनेचा एकही रुपया मिळणार नाही। मित्रांनो, हमीपत्रात ह्या गोष्टीची तुम्ही स्पष्टपणे नोंद केली होती की मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही, तसेच सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही, तेव्हा या महत्त्वपूर्ण गोष्टीची शहानिशा सुद्धा सरकारद्वारे केली जाणार आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, लाडकी बहीण योजनेशिवाय सुद्धा इतर काही योजनांचा लाभ तुम्हाला आतापर्यंत मिळालेला असेल किंवा ॲट अ टाइम तुम्ही 2 योजनांचा लाभ घेत असाल, त्यापैकी एक योजना म्हणजे लाडकी बहीण योजना, त्याखेरीज दुसरी इतर कोणतीही योजना ज्याद्वारे 1,500 किंवा त्याहून अधिक रुपयांचा लाभ दरमहा तुम्हाला मिळत असेल, तरी सुद्धा तुमचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाणार आहे। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, मित्रांनो अशा अनेक योजना आहेत ज्यांद्वारे आर्थिक सहाय्य केले जाते। तर अशा योजनांचा तुम्ही लाभ घेत असाल, मग यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणे तुम्हाला बंद होणार आहे। हमीपत्रातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर सोडून जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल, म्हणजेच 4 व्हीलर असेल, तर अशा महिलांना देखील फॉर्म भरू नका असं सरकारद्वारे आधीच सांगण्यात आलेलं होतं। मात्र तरीही बहुसंख्य महिलांनी फॉर्म भरलाच ज्यांच्याकडे 4 व्हीलर होत्या। पण मित्रांनो, आता ती वेळ आली आहे, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पुन्हा एकदा कडकरित्या तपासल्या जात आहे। RTO कडून सुद्धा डाटा मागवण्यात आलेला आहे आणि महिलेच्या नावे किंवा तिच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावे 4 चाकी वाहन म्हणजेच 4 व्हीलर रजिस्टर आहे का ह्याची शहानिशा लवकरच सुरू करण्यात येणार आहे। आणि जर मित्रांनो असं काही आढळून आलं की तुमच्या नावे किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावे 4 व्हीलर आहे, तर तुमचे नाव योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाणार आहे। तसेच ह्यानंतर तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही याची देखील उपाययोजना केली जाणार आहे। तेव्हा मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जर तुमच्याकडे एखादी जुनी 4 व्हीलर असेल जी तुमच्या नावावर रजिस्टर आहे, तिला लगेच तुम्ही स्क्रॅपमध्ये काढा किंवा ती लवकरात लवकर तुम्ही विकू शकता। खबरदारी ह्याचीच घ्या की तुमच्या नावावर कुठलेच 4 चाकी वाहन असणार नाही, कारण मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ही एक महत्त्वाची अट सरकारद्वारे मांडण्यात आलेली आहे। तसेही 5 वर्षात 2100 रुपयांच्या हिशोबाने तुम्हाला 1.25 लाख रुपयांच्या वर पैसे सरकारद्वारे मिळणार आहेत। तेव्हा कुठल्याच गोष्टीमुळे इतका मोठा तोटा करून बसू नका। ह्यानंतरची महत्त्वाची सूचना म्हणजे जे तुमचं रेशन कार्ड आहे ते लवकरात लवकर सेपरेट करून घ्या। जर तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असाल तर तुमच्याकरिता ही एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे, कारण सध्या तरी एका कुटुंबातील 2 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ अलाउ केला जात आहे। मात्र येत्या काळात 6 महिन्यांनंतर असा देखील निकष लावला जाऊ शकतो की एका कुटुंबातील केवळ एकाच महिलेला ह्या योजनेचा लाभ घेता येईल।
आणि याचा सर्वात मोठा फटका अशा महिलांना बसणार आहे ज्या एकत्र कुटुंब पद्धतीत राहतात। अशा वेळी जर तुमच्या नावावर सेपरेट राशन कार्ड असेल तर तुम्ही येत्या काळात फायद्यात राहाल। मित्रांनो, ह्यानंतरची अपडेट आहे आधार कार्डाविषयी। ज्या महिलांच्या आधार कार्डावर चुकीची जन्मतारीख टाकण्यात आलेली आहे किंवा त्यांचा पत्ता चुकीचा टाकण्यात आलेला आहे किंवा नवीन पत्ता त्यांनी अपडेट केलेला नाहीये, तर अशा देखील महिलांना योजनेच्या लाभार्थी यादीतून बाद केले जाणार आहे। तेव्हा एक काम लवकरात लवकर करून घ्या, आधार कार्डाला लगेच अपडेट करून घ्या। जी चुकीची माहिती त्यात सध्या उपलब्ध आहे त्याला लगेच अपडेट करून करेक्ट करून घ्या। तुमच्याकडून कुठलीही अशी चूक होऊ देऊ नका ज्यामुळे ह्या योजनेच्या लाभार्थी यादीतून तुमचे नाव वगळण्यात येऊ शकते। तुम्ही सादर केलेले इतर डॉक्युमेंट्स त्यावर तुमची जी जन्मतारीख आहे ती आधार कार्डावर असलेल्या जन्मतारखेशी मॅच झालीच पाहिजे आणि जर तसे झाले नाही तर तुम्ही फॉर्म भरताना चुकीची माहिती दिली असे ग्राह्य धरण्यात येऊन तुम्हाला लाभार्थी यादीतून बाद करण्यात येईल। अनेक महिला तर अशा आहेत ज्यांनी वयामध्ये सुद्धा फ्रॉड केला आहे, ज्यांचे 65 वर्षांहून अधिक वय आहे। अशा महिलांनी देखील ह्या योजनेचा फॉर्म भरला आहे। आधार कार्डाची कलर झेरॉक्स काढून त्यावर खाडाखोड करून त्यांनी आपली जन्मतारीखच त्यावर बदलवली। मात्र आता जेव्हा योजनेचे फॉर्म पुन्हा तपासल्या जाणार आहे तेव्हा अशा महिलांची नावे देखील उघड होतील ज्यांनी हा मोठा फ्रॉड केला आहे। तेव्हा मित्रांनो, ही फिल्ट्रेशनची प्रोसेस सरकारने सुरू केली आहे ज्यात बहुसंख्य महिलांची नावे लाभार्थी यादीतून बाद होणार आहे। मित्रांनो, ह्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी अपडेट पुढे आलेली आहे। येत्या 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि यासाठीचे ठिकाणही निश्चित झाले आहे अशी माहिती पुढे आलेली आहे। आझाद मैदानात संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि ह्या सोहळ्यासाठी देशातील भाजपचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। शपथविधीपूर्वी 2 किंवा 3 डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातील नेत्यांशी संवाद साधणार आहे। यावेळी भाजप आमदारांची बैठकही पार पडेल आणि पुन्हा एकदा राज्यात देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळतील। मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोणाला विराजमान होताना बघायचे आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।